Today's we have discussed the next point, mechanism of cell injury. ओके, त्याचे जनरल प्रिन्सिपल्स बघूयात आपण. फर्स्ट काय, सेल रिस्पॉन्स टू इंजुरी इज नॉट ॲन ऑल ऑर नथिंग फेनॉमेना. म्हणजे जो सेलचा रिस्पॉन्स आहे तो कसा आहे इंजुरीला, नॉट ऑल ऑर नथिंग फेनॉमेना. म्हणजेच काय होतं याच्यामध्ये, तो जो रिस्पॉन्स आहे सेल इंजुरीचा तो काय होतो, स्ट्रॉंगर अँड लॉंगर दी स्टिम्युलस. म्हणजेच लार्जर डॅमेजसाठी स्ट्रॉंगर अँड लॉंगर स्टिम्युलस. ओके. सेकंड काय आहे, रिस्पॉन्स टू अ गिवन स्टिम्युलस डिपेंड ऑन दी टाईप, स्टेटस अँड जेनेटिक मेकअप ऑफ दी इंज्युअर्ड सेल. ओके. म्हणजेच काय होतं याच्यामध्ये, ज्यावेळेस फर्स्टमध्ये बघितलं आपण द स्ट्रॉंगर अँड लॉंगर द स्टिम्युलस. मग तो जो स्टिम्युलस आहे ते काय करते, कशावर डिपेंड्स असतात, टाईप, स्टेटस अँड जेनेटिक मेकअप ऑफ दी इंज्युअर्ड सेल. हे कुठं घडतं, सेकंड मेकॅनिझममध्ये. त्याच्यामध्ये काय होतं, कॉन्ट्रास्ट दी इश्मिया इन स्केलेटल मसल वर्सेस कार्डियक मसल. इश्मिया मीन्स पाहिले आपण कॉजेसमध्ये, इश्मिया म्हणजे काय होतं रे, ब्लड फ्लो डेफिशियन्सी. ते काय आहे, काय आहे तो कॉजेस आहे कशाचा, सेल इंजुरीजचा. तर काय होतं त्याच्यामध्ये, मग स्केलेटल मसल किती टॉलरेट करतो, किती वेळ 2 आवर्स वर्सेस त्याच्या वर्सेस काय आहे कार्डियक मसल, तो किती टॉलरेट करतो 20 मिनिट्स. ओके. देन कॉन्ट्रास्ट न्यूरॉन अँड गॅलिया. हा फर्स्ट झाला कॉन्ट्रास्ट कोणता, इश्मिया इन स्केलेटल मसल वर्सेस कार्डियक मसल. अँड सेकंड कॉन्ट्रास्ट न्यूरॉन्स अँड गॅलिया. हे कुठं घडतं, सेकंड मेकॅनिझममध्ये. कुठं होतं, सेकंड मेकॅनिझममध्ये. थर्ड मेकॅनिझम काय आपला, थर्ड मेकॅनिझम काय आहे, सेल्स आर कॉम्प्लेक्स इंटरकनेक्टेड सिस्टीम अँड सिंगल लोकल इंजुरीज कॅन रिझल्ट इन मल्टिपल सेकंडरी अँड टर्शरी इफेक्ट. सेल्स कशा, कॉम्प्लेक्स इंटरकनेक्टेड सिस्टीम. कुठं असतात कनेक्टेड, इंटरकनेक्टेड सिस्टीम. अँड सिंगल लोकल इंजुरीज कॅन रिझल्ट, जे सिंगल लोकल इंजुरी आहे त्यांचा रिझल्ट काय होतो, मल्टिपल सेकंडरी अँड टर्शरी इफेक्ट दाखवतो. मग ॲक्च्युअली त्याच्यामध्ये काय होतं, सायनाइड इनडायरेक्टली अफेक्ट्स ऑस्मोटिक रेग्युलेशन बाय लॉस ऑफ फंक्शन ऑफ सोडियम अँड पोटॅशियम. ओके. काय होतं ह्याच्यामुळं, ज्यावेळेस हे सिंगल लोकल इंजुरीज होतं त्याच्यामुळे काय, कोणता इफेक्ट दाखवतात, मल्टिपल सेकंडरी अँड टर्शरी इफेक्ट दाखवतात. मग त्यामुळे काय इफेक्ट होतो, सायनाइड इनडायरेक्टली अफेक्ट होतो, कशावर होतो, ऑस्मोटिक रेग्युलेशनवर. त्यामुळे लॉस काय होतो, बाय लॉस ऑफ दी फंक्शन ऑफ सोडियम अँड पोटॅशियम. ओके. थर्ड नेक्स्ट काय आहे आपला मेकॅनिझम, सेल फंक्शन इज अ लॉस्ट फार बिफोर बायोकेमिकल and subsequently morphological manifestation of injury become detectable. म्हणजेच काय रे, ज्यावेळेस सेल फंक्शन हे लॉस्ट फॉर बिफोर बायोकेमिकल अँड सबसिक्वेंटली मॉर्फोलॉजिकल मॅनिफेस्टेशन्स ऑफ इंज्युरी बिकम डिटेक्टेबल. ज्यावेळेस इंज्युरी डिटेक्टेबल होते त्यावेळेस सेल फंक्शन काय होतात, सेल फंक्शन लॉस्ट फार बिफोर, कशाच्या आधी, बायोकेमिकल अँड सबसिक्वेंटली मॉर्फोलॉजिकलच्या आधी सेल फंक्शन काय करतात, डिटेक्ट होतात. ॲक्च्युअल ह्याच्यामध्ये काय घडतं ह्या मेकॅनिझममध्ये, दिस हॅज अ बिग इम्प्लिकेशन फॉर द यूज ऑफ पॅथॉलॉजी ॲज अ गोल्ड स्टँडर्ड फॉर इव्हॉल्युशन ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज. ह्यामध्ये काय होतं, बिग इम्प्लिकेशन होतं कशासाठी, आणि हे कशासाठी यूज करतात, पॅथॉलॉजी ॲज अ गोल्ड स्टँडर्ड फॉर इव्हॉल्युशन ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज दॅट कुड डिटेक्ट चेंजेस. ह्यामध्ये ही न्यू टेक्नॉलॉजीमध्ये काय डिटेक्ट होतं, डिटेक्ट कुड चेंजेस. कसले चेंजेस, बिफोर दे आर मॉर्फोलॉजिकली ॲपरंट. मॉर्फोलॉजिकली ॲपरंट हे कशामध्ये घडतं, मेकॅनिझम 4मध्ये. ओके. हे काय झाले, जनरल प्रिन्सिपल्स आहेत कशाचे, मेकॅनिझम ऑफ सेल इंजुरी. ओके. मेकॅनिझम ऑफ सेल इंजुरी. आता आपण त्याचे जनरल बायोकेमिकल मेकॅनिझम बघूया. नेक्स्ट पॉईंट काय आहे, जनरल बायोकेमिकल मेकॅनिझम्स. त्यामध्ये फर्स्ट कोणता आहे,
लॉस ऑफ एनर्जी. लॉस ऑफ एनर्जी म्हणजेच त्याच्यामध्ये काय होतं, ATP डिप्लेशन अँड O2 डिप्लेशन. सेकंड कोणता आहे, मायटोकॉन्ड्रियल डॅमेज म्हणजेच काय होतं, परमॅबिलिटी ट्रान्झिशन. थर्ड कोणता आहे, लॉस ऑफ कॅल्शियम होमिओस्टॅसिस. लॉस ऑफ कॅल्शियम होमिओस्टॅसिस. आणि फोर्थ आहे डिफेक्ट्स इन प्लाझ्मा मेम्ब्रेन परमेबिलिटी. डिफेक्ट्स इन प्लाझ्मा मेम्ब्रेन परमेबिलिटी. अँड 5 कोणता आहे लास्ट, जनरेशन ऑफ रिॲक्शन ऑक्सिजन स्पेसीज. कोणत्या आहेत मग त्या रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज, O2, H2O2 अँड OH अँड अदर कोणत्या आहेत, फ्री रेडिकल. ओके, सो वन बाय वन बघूयात आपण. फर्स्ट कोणता आहे, लॉस ऑफ एनर्जी. त्यामध्येच काय होतं, ATP डिप्लेशन अँड O2 डिप्लेशन. ह्यामध्ये काय होतं, सायटोसॉलिक फ्री कॅल्शियम हे किती असतात, 10,000 टाइम्स लोअर दॅन एक्स्ट्रासेल्युलर कॅल्शियम. सायटोसॉलिक फ्री कॅल्शियम हे किती टाइम्स लोअर दॅन असतात एक्स्ट्रासेल्युलर कॅल्शियममध्ये, 10,000 टाइम्स. ओके, किंवा सॉरी और नेक्स्ट काय आहे त्याच्यामध्येच, सिक्वेस्टर्ड इंट्रासेल्युलर कॅल्शियम. एक्स्ट्रासेल्युलर कॅल्शियम किंवा सिक्वेस्टर्ड इंट्रासेल्युलर कॅल्शियम हे कसं आहे, सायटोसॉलिक फ्री कॅल्शियममध्ये 10,000 टाइम्स लोअर दॅन आहे. ओके, अजून 10,000 लोअर दॅन आहे. काय होतं लॉस ऑफ एनर्जीमध्ये, शोइंग फिगर इश्मिया. इश्मिया म्हणजे आपण काय म्हणतो, ब्लड फ्लो डेफिशियन्सी होते. मग ते कशामध्ये इन्व्हॉल्व होतं, परत मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया कशामध्ये होतं, त्याचं काय होतं मग मायटोकॉन्ड्रियाचं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. मग आता आपण लॉस ऑफ एनर्जीमध्ये काय बघतोय, ATP डिप्लेशन अँड O2 डिप्लेशन. ओके, त्यामध्ये मग ATPचं काय होतं आहे, डिप्लेशन. कशामध्ये, NA पंप, ग्लायकोलायसिस अँड अदर इफेक्ट्स. आता NA पंप्समध्ये काय होतात, इन्फ्लक्स ऑफ Ca++, H2O अँड Na+. हे झाले इन्फ्लक्सेस. आणि त्याचे इफ्लक्सेस काय आहेत, इफ्लक्सेस ऑफ K+. कशामध्ये येतात, NA पंपमध्ये. आणि ते इन्फ्लक्स आणि इन्फ्लक्स काय करतात मग, सेल्युलर स्वेलिंग, लॉस ऑफ मायक्रोव्हेली ब्लेप्स, ER स्वेलिंग. हे कशात घडतं, NA पंपमध्ये. ओके, ग्लायकोलायसिसमध्ये काय होतं बघूयात आपण, 2 होतात, ग्लायकोजन अँड pH. हे pH काय करतात मग, क्लम्पिंग ऑफ द न्यूक्लिअर क्रोमॅटिन. काय क्रिएट करतात, क्लम्पिंग ऑफ न्यूक्लिअर क्रोमॅटिन. अँड सेकंड थर्ड कोणतं आहे आपला, अदर इफेक्ट्स. काय होतात अदर इफेक्ट्स ATPचे, डिटॅचमेंट ऑफ रायबोझोम्स, एक्सेट्रा. आणि तेच काय करतात, परत प्रोटीन सिंथेसिस करतात. आणि परत प्रोटीन सिंथेसिस काय करतात, लिपिड डिपॉझिशन करतात. ओके, ह्याच ATP डिप्लेशनमध्ये काय काय होतं मग, NA पंप, ग्लायकोलायसिस अँड अदर इफेक्ट्स. ओके, सेकंड कोणतं आहे, मायटोकॉन्ड्रियल डॅमेज. त्यालाच काय म्हणतो आपण, परमॅबिलिटी ट्रान्झिशन. ह्यामध्ये काय होतं, इन्क्रीज इन सायटोसॉलिक कॅल्शियम कॅन रिझल्ट इन ॲक्टिवेशन ऑफ फॉस्फोलायपेजेस. आता हे सायटोसॉलिक कॅल्शियम आपण काय सांगितलं फर्स्ट ह्याच्यामध्ये, लॉस ऑफ एनर्जीमध्ये सायटोसॉलिक फ्री कॅल्शियम हे कसे आहेत, 10,000 लोअर दॅन आहेत. कशामध्ये, एक्स्ट्रासेल्युलर कॅल्शियममध्ये किंवा स्क्वेटेड इंट्रासेल्युलर कॅल्शियममध्ये. ओके, सो मग हे काय होतात, इन्क्रीज इन सायटोसॉलिक कॅल्शियम. सायटोसॉलिक कॅल्शियम काय होतं, इन्क्रीज होतं. त्यामुळे त्याचा रिझल्ट काय होतं, ॲक्टिवेशन ऑफ फॉस्फोलायपेजेस. काय ॲक्टिवेट होतात मग, फॉस्फोलायपेजेस. म्हणजेच काय होतं, मेम्ब्रेन डॅमेज. फॉस्फोलायपेजेस ॲक्टिवेट म्हणजे होतात, म्हणजे काय होतं, मेम्ब्रेन डॅमेज होतं. अजून काय होतं, प्रोटीएजेस, एटीपेज अँड एंडोन्यूक्लिएजेस. ज्यावेळेस सायटोसॉलिक कॅल्शियम इन्क्रीज होतं त्यावेळेस काय काय ॲक्टिवेट होतं, फॉस्फोलिपिजेस, प्रोटीएजेस, एटीपेज अँड एंडोन्यूक्लिएज. ओके, हे कशामध्ये होतं, मायटोकॉन्ड्रियल डॅमेजमध्ये. ओके,
आता वरती पाहिलं आपण लॉस ऑफ एनर्जीमध्ये मायटोकॉन्ड्रियाचं नंतर काय होतं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, त्याच्यानुसार नंतर ATP जनरेट होऊन त्याचे 3 पार्ट्स पडतात, NA पंप, ग्लायकोलायसिस अँड अदर इफेक्ट्स. पण हे केव्हा होतं? इन्क्रीज इन सायटोसोलिक कॅल्शियम, ज्यावेळेस सायटोसोलिक कॅल्शियम इन्क्रीज होते. ओके. थर्ड कोणता आहे? जनरल बायोकेमिकल मेकॅनिझम लॉस ऑफ कॅल्शियम होमिओस्टॅसिस. ह्यामध्ये काय होतं? इन्क्रीज इन सायटोसोलिक कॅल्शियम, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस अँड लिपिड ब्रेकडाऊन प्रोडक्ट्स रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ हाय कंडक्टन्स चॅनल इन इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. काय होतं? ज्यावेळेस सायटोसोलिक कॅल्शियम, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस अँड लिपिड काय इन्क्रीज होतं? सायटोसोलिक कॅल्शियम अँड ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस अँड लिपिड, त्यावेळेस काय ब्रेकडाऊन करतं? ते हे काय करतात? ब्रेकडाऊन प्रोडक्ट्स. काय करतात? ब्रेकडाऊन प्रोडक्ट्स. आणि त्यांचा रिझल्ट काय होतं? फॉर्मेशन ऑफ हाय कंडक्टन्स चॅनल इन इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. म्हणजेच काय होतं? ह्या इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन्स म्हणजे ज्यावेळेस हे फॉर्मेशन होतं हाय कंडक्टन्स चॅनल्सचं, त्यावेळेस काय होतं? म्हणजेच मायटोकॉन्ड्रियल परमेबिलिटी. मायटोकॉन्ड्रियल परमेबिलिटी ट्रान्झिशन. ओके. दॅट रिझल्ट्स इन लॉस ऑफ प्रोटॉन ग्रेडियंट. ज्यावेळेस हे फॉर्मेशन होतं हाय कंडक्टन्स चॅनल्सचं, त्यावेळेस काय आपण म्हणतो रे फॉर्म होतं? मायटोकॉन्ड्रियल परमेबिलिटी ट्रान्झिशन. त्याचं रिझल्ट्स काय होतं? लॉस ऑफ प्रोटॉन ग्रेडियंट. त्यामुळे लॉस काय होतो? प्रोटॉन ग्रेडियंटचा. अजून काय होतं ह्याच्यामध्ये? लॉस ऑफ कॅल्शियम होमिओस्टॅसिसमध्ये सायटोक्रोम C. कोणतं? सायटोक्रोम C कॅन अल्सो लीक इन टू दी सायटोसोल. हे सायटोक्रोम C कुठं लीक होतं? इन टू सायटोसोल अँड ॲक्टिवेटिंग अपोप्टोटिक पाथवे. अपोप्टोटिक म्हणजे सेल डेथ. अपोप्टोटिक मीन्स सेल डेथ. ज्यावेळेस सायटोक्रोम C लीक होतं सायटोसोलमध्ये, त्यावेळेस काय ॲक्टिवेट होतं? कोणता पाथवे? अपोप्टोटिक म्हणजेच त्यालाच काय म्हणतो आपण? सेल डेथ पाथवे. ओके. कोणता पाथवे होतो? ॲक्टिवेट? सेल डेथ पाथवे. पण केव्हा? जेव्हा सायटोक्रोम C लीक होतो. कशामध्ये? सायटोसोल्समध्ये. मग त्यामुळे चौथा मेकॅनिझम काय होतो? मग डिफेक्ट्स इन प्लाझ्मा मेम्ब्रेन परमेबिलिटी. त्यामुळे डिफेक्ट काय होतात? प्लाझ्मा मेम्ब्रेन परमेबिलिटी. आणि पाचवा आहे आपला काय होतं त्याच्यामध्ये? मग डिफेक्ट झाल्यानंतर जनरेशन ऑफ रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज. जनरेशन काय होतात? रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज. कोणत्या? O2, H2O2 अँड OH अँड अदर फ्री रॅडिकल्स. आता हे अदर फ्री रॅडिकल्स कोणते आहेत? बघूयात आपण. ओके. हे अदर फ्री रॅडिकल्स कोणते आहेत? ओके. हे काय झाले आपले? जनरल बायोकेमिकल्स मेकॅनिझम. कोणते? लॉस ऑफ एनर्जी, त्यामध्ये ATP डिप्लेशन अँड O2 डिप्लेशन. सेकंड कोणता आहे? मायटोकॉन्ड्रियल डॅमेज. थर्ड लॉस ऑफ कॅल्शियम होमिओस्टॅसिस. फोर्थ डिफेक्ट्स इन प्लाझ्मा मेम्ब्रेन परमेबिलिटी. अँड फिफ्थ जनरेशन ऑफ रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीस. त्यामध्ये कोणते स्पेसीस रिॲक्टिव्ह ऑक्सिजन? O2, H2O2, OH अँड अदर फ्री रॅडिकल्स. ओके. आता अदर फ्री रॅडिकल्स कोणते आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके.